विनायक इतका गरीब आहे तो माझा भाऊ, तरी तुम्हाला फॉलो करून तुमच्या मागे मागे त्यांनी 4 लाईन लिहिल्या कशा बघा। कारण अपनी जो आदर्श है उनको फॉलो करना पड़ेगा, जैसे अंजलि दीदी है। हम तो नए लोग हैं, हम तो कोशिश कर रहे हैं, आप गलत ना समझना दादा, मैं बच्ची हूँ, गलती करूँगी तभी तो पता चलेगा। लेकिन जब तक मेरा दिमाग खराब नहीं होता, तब जब तक मैं बोलती नहीं, मेरे पेट में बहुत दर्द होता, सभी आपको मने बोला मनोज दादा, तुमको देख देख के वो मेरा भाई सीखा, वो 10 बार फोन करके एक ही नाम बोलता, मनोज दादाचा कार्यक्रम आहे का ताई सांग, मनोज दादाचा कार्यक्रम आहे का ताई सांग। त्या लेकराकडे भाड्याने पैसे नसतात हो, लिफ्ट मागू मागू तो पोहोचते दादाच्या कार्यक्रमात। त्याने 4 लाईन लिहिल्या, आवडला तर टाळ्या वाजवा त्या गरीब लेकरासाठी आणि त्याला आशीर्वाद द्या। कारण मनोज दादाला या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये इतके कवी बनवून ठेवले, दादा तुमचा आदर्श घेऊन हजारो कवी बनले। ते पोरं काय म्हणते बघा की इतिहास हा ऋणी आहे जिजाऊ आईचा, इतिहास हा ऋणी आहे जिजाऊ आईचा, सावित्रीने दिला सन्मान बाईला बाईचा। इतिहास ऋणी आहे जिजाऊ आईचा, सावित्रीने दिला सन्मान बाईला बाईचा, जिने आपल्यासाठी स्वतःची मुले गमावली आदिशा। अरे सदा ऋणी राहील हा समाज माता रमाईचा, सदा ऋणी राहील हा समाज माता रमाईचा।
महिलांच्या डोक्यावर गोंधन केलेलं आहे, गोंधन. मला पण गोंधन आहे. किती महिलांच्या डोक्यावर गोंधन आहे. मी 3 वर्षाची होती, माझ्या आजीने मला गोंधन ठेवलं. म्हणलं आजी तुझे गोंध हे कशासाठी? आजी म्हणे मेल्यावर जुन्या लोकांची म्हण आहे, मी नाही या गोष्टीवर भरोसा करत. माई आजी म्हणते अव पोरी मी मेली तर माई मी मेल्यावर रे तू जेव्हा जेव्हा आरशा पुढे जाशील, साज शिंगार करशील तर हे गोंधन तुला आठवण राहील की माझ्या आजीने गोंधवलं होतं आणि हेच गोंधन तू मेल्यावर तू या संघ झाला आहे. माझ्या आजीचं वाक्य मला आजही आठवते आणि माझ्या डोक्यावर खूप मोठं गोंधन आहे माझ्या आजीनं. आणि मला आजही आजीची आठवण जे गोंधन पाहिजे ते मेली, तिला मरून 10 वर्ष झाले, पण तिची आठवण आजही तिच्या सगळ्या गोष्टीला जिवंत करते. पण आजकालच्या मुली बोलतात, पण काय बोलतात? टॅटू. त्या टॅटू मध्ये काही अलत भलत सलत बोलतात. पण जुन्या महिलांचे आजही हात पा की डोकं पा, पिंपळाचं पान दिसल, बुद्धाची मूर्ती दिसल, बाबासाहेब आंबेडकरांची दादा सही दिसल. हे आधीच्या महिला की काही नाही माय पण जत्रेत मी जाईल तर हातावर बाबासाहेब तरी गोंदी, काही नाही माय पण पिंपळाचं पान तरी गोंदी. शोक खूप मोठा आणि खूपच त्याच्या पलीकडे आपल्या नवऱ्याचं नाव बोलतात, आपल्या कारभाराचं नाव बोलतात. पण आताच्या पोरी बापा पिंपळाचे पप्पा आय लव्ह यू जानू ते पक्क काढतात, ते काय काढतात काय काय नाही काढत. आता ते जाऊ द्या, बरोबर आहे, फॅशन आहे. ते म्हणतात आताची फॅशन आहे. नाही माय हे पूर्वजांचीच फॅशन आहे जी आता आली. एवढं की तेव्हा आम्ही त्या संस्कृतीनुसार ते बोलायचो, आता तुम्ही फॅशन म्हणून भलकाईच बोलता. पण माझी रमाई कशी आहे बघा, जसं भाडी बोल त्यांनी मला मार्केटला नाही आणलं, समोर बसून आहे. आपण जरा जे बोलीन ते सत्य बोलीन, माहिती शपथ घेऊन बोलीन, खोटं बोलणार नाही दादा. त्यांनी मला मार्केटला आणलं, मी त्यांनी मार्केटमध्ये आणलं पाहिजे. पैसे बाटे कारण दिलेल्या मिठाची किंमत शिकवण्याचं माझ्या माईनं मला शिकवलं दादा साहेब. एखादा शब्द दिला की ते निशाधंदीची काळ्या दगडावरची पांढरी रेष असते. दादा साहेबाला किंवा म्हणून बसवलं, एखादा शब्द दिला तर जीवाचा राम करेल पण मी शब्द पूर्ण करील दादा. चौकात ठेवतो म्हणून मी गोष्ट करतो. मग दादा पुढे मी गंमत झाली आणि दादाकडे बाहेर आमचं ब्रह्मांड कुठं आहे बाहेर मजा येते म्हणजे दादा म्हणजे एक कोणाला मार्केटमध्ये आणते, कोण कोणाला आनंद माय. अगं आयोजकांनी एवढा मोठा स्टेज दिला वा आपल्याला, त्यांनी नाही सांगितलं काय गाता. संधीचं सोनं करणं आपल्या हाती असते दादा. आयोजक फक्त आपल्याला बोलवतात, आमंत्रित करतात, मंच देतात, सन्मान देतात, पण त्या सन्मानाचं सोनं करण्याची संधी आपल्याकडे असली पाहिजे, ती कुवत असली पाहिजे लोकांनी मन जिंकण्याची दादा. आणि दादाने मला फक्त गाणे दिले, तू असं गाता तसं गा, याच्याशी काय देणं घेणं नाही. म्हणजे काय आणि त्यांच्या गाण्यावर भारतभर माझं नाव झालं. आणि म्हणून आता तुम्हाला सांगतो माझी तारीख भेटेल अशी काही कार्यक्रम आहे तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादानं. आणि काय म्हणते बघा,
काय मा मोती नाही पाहिला. मी मोती दाखवू शकतो एका मिनिटात. तुम्ही सांगा मोती दाखव का? मोती दाखव का? बोला ना, बोला ना. हो तर म्हणा, हो हो म्हणा. हा, सगळ्यांनी मोती पाहायचा आहे. आम्ही त्या शिंपल्यातल्या मोतीची लाखो करोडो किंमत देतो. ते एक वस्तू आहे. काय वस्तू आहे? मोती आपल्या घरात आहे. मोती काय आहे? आपल्या घरात आहे. मी हर वेळेस माझ्या कार्यक्रमात प्रबोधन करत असताना आम्ही किती लोक महादेवाला गेले विचारतो. आता याच्या घरी जा, स्वच्छ तोंड धुवा, नवरा पुढे जाऊन थंडगार गिलासात पाणी न्या. त्याला म्हणा माझ्या आयुष्याचा मोती तूच आहे. नाही तर मनी नाही भाव न गेला देवामध्ये भाव. गळ्यात दरसुरी घालायची कोणाच्या नावाची? नवऱ्याच्या नावाची. त्याचा आदर सन्मान काहीच नाही. तिकडं काय सन्मान नाही, काय नाही. त्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधून काय फायदा आहे? त्याचा आदर सन्मान. बरं, नवरा सोडा घर, ते तुम्हाला भरवाले काम कष्ट